खारादीय जातक आणि तिपल्लथमिक जातककथा। एकेकाळी बोधिसत्व मुक्कुळामध्ये जन्मला होता। तो मृगमायेत अत्यंत निपुण होता, त्यामुळे त्याच्या 2 बहिणींनी आपल्या मुलांना मृगविद्या शिकण्यासाठी त्याच्याकडे पाठविले। पण त्यापैकी खारादिया नावाच्या बहिणीचा मुलगा बोधिसत्वाने ज्या वेळेत मृगविद्या शिकविण्यास बोलाविले तेव्हा तो त्याच्याकडे गेला नाही, पण दुसऱ्या बहिणीचा मुलगा तिपल्थ मामाने सांगितलेल्या वेळेत जाऊन त्याच्याकडून ती विद्या शिकत असे। खारादियेचा मुलगा मामाने बोलावलेल्या वेळी जंगलात भटकत असे। एके दिवशी पारध्याने लावलेल्या जाळ्यात तो सापडला व मोठ्याने आरडाओरडा करू लागला। त्याच्या आईला ही गोष्ट समजली तेव्हा ती धावत धावत आपल्या भावाकडे गेली आणि आपल्या मुलाला सोडवण्याची विनंती करू लागली। बोधिसत्व म्हणाला, खारादिये, तुझ्या मुलाला मी कित्येक वेळा सांगूनही तो माझ्याकडे शिकायला येता जंगलात भटकत असे। आता तो पारध्यांच्या जाळ्यात सापडल्यावर तेथे जाण्यात काही अर्थ नाही। पारधी त्याला मारणारच आणि मी तिकडे गेलो तर माझा जीव धोक्यात घालण्यासारखा होईल। खारादिया रडत रडत आपल्या मुलाला पाहायला गेली, पण ती पोहोचण्यापूर्वीच पारध्याने त्याला मारून तेथून उचलून नेले होते। काही दिवस लोटल्यावर तिपल्लथ जाळ्यात सापडला। तेव्हा त्याची आई बोधिसत्वाला त्याला वाचवण्याची विनंती करू लागली। बोधिसत्व म्हणाला, तू मुळीच घाबरू नकोस। तुझा मुलगा माझ्याकडे नियमितपणे येऊन शिकला आहे। तो अशा 100 जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो। इकडे तो पारधी तेथे येण्यापूर्वी तिपल्लथाने आपले पोट फुगवून, डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचे सोंग केले। पारधी तिकडे आला आणि तिपल्लथाच्या पोटावर 2 टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेस पाहून स्वतःशीच म्हणाला, ज्या जाळ्यात अडकून बराच वेळ झाला असेल, आता याचे मांस तयार करण्याला उशीर लागला तर ते खराब होईल। तेव्हा हितेच याचे मांस कापून टोपलीत भरून घेऊन जावे। असे बोलून तिपल्लथाला मोकळे केले आणि आपली सुरी साफ करायला पारध्याने घेतले। इतक्यात तिपल्लथ उठून उभा राहिला आणि बाणाच्या वेगाने पळून जाऊन आपल्या आईला भेटला। भवतु सब्ब मंगल। साधू साधू साधू।